पेपर सुरू झालेत का तुमचे? मग आता कसं करायचं? चालेल. बर, घेऊ ना मग तास. ओके. हा सांगा सर. 4, 15, 16 क्वेश्चन मार्क 36, 63, 64. पर्याय देऊ का? गार्गी, गार्गी. हा 25 येत आहे. कसं सांगा बरं सचिन? हम्म. लिंक जुळत नाही तिथे. एकदा वाढतंय एकदा कमी होतंय असं नाही चालत. एकदा 37 झाले आणि पुन्हा 35 झाले असं कसं चाललं? आज बोला सोनू. हा कसं सांगा? कसं सांगा की? 16 का आले? बरोबर आहे. बरोबर आहे. पण 16 कुठून आले सांगा की? ठीक आहे. उत्तर आहे बरोबर. हे बघा. हा, बरोबर. उत्तर इथं 35 लिहून ठेवा. कुठून आले 35? आता नीट लक्षात घ्या. पहा, तुम्ही जर नीट पाहिलं तर या संख्येचा वर्ग केलाय आणि त्याच संख्येचा वर्गामधून एक वजा केली आहे. हे बघा, ही अशी एक वजा. आता बघा पुढं 4चा वर्ग केलाय बरोबर. आता 4च्या नंतरची संख्या 6. नीट लक्षात घ्या. 6चा वर्ग केलाय आणि त्याच्यातून एक वजा केलाय. मग इथं 35 येणार. पुन्हा 8चा वर्ग केलाय, त्याच्यातून एक वजा केलाय. बघा तसं पण नाही ते खरं तर. हे मी चुकीचं सांगितलं थोडं. 1 मिनिट हा बघा. इथे 2चा वर्ग केलाय आणि 2चा वर्ग करून मागची संख्या 3 आली असती, पण ती दिलेली नाही.
पुढे 4चा वर्ग केलाय, एक वजा करून मागे लिहिलंय. पुढे 6चा वर्ग केलाय, एक मागे करून मागे लिहावे लागेल. पुढे 8चा वर्ग केलाय, एक वजा करून मागे लिहिलंय. पुढे 10चा वर्ग केलाय एक सोडून आणि एक वजा करून इथं लिहिलाय. म्हणून तुमचं उत्तर येणार 35. आता तुम्ही म्हणाल मग 4च्या मागे 3 कुठे गेलं, तर ती सिरीज 4च्या पुढून दिली आहे. पण त्याच्या मागे दिली असती तर ते 3 आले असते. म्हणजे वर्ग करून एक वजा मागे दिलेला आहे, अशी सिरीज आहे ही. ठीक आहे, पुसू का? पुढचं घ्या. 3, 7, 13, 21, 31 क्वेश्चन. पर्याय देतो. 45, 43, 41 आणि 39. हा, कसं सांगा, कसं सांगा की. बारा केल्यावर 43 आहे. ठीक आहे, घ्या लिहून. बरोबर आहे. चार्जिंग बंद करत पलीकडची. हा, बोला की. सांगा की. हा, उर्वी, 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 उर्वी. 9 कुठे विषम हे आहे? मूळ संख्या म्हणताय का विषम म्हणताय? 3च्या नंतर किती गाळलं एक गाळलं म्हणताय का? 5. हा, पुढे. बरोबर, ते पण आहे. चालतंय, चालतंय, उत्तर तेच येते. पण हे सोपं आहे त्याच्यापेक्षा. फरक काढणं सोपं आहे. ठीक आहे, असं द्या. ते पण बरोबर आहे, ते चुकीचं नाही. ठीक आहे, पुसू हे. 205, 3 question mark 8, 17, 15, 26, 24. पर्याय आहे 12, 10, 8 आणि 6.
हा, कसं सांगा? बरोबर आहे, चालतंय. अजून कोणाला सुचलंय का काय? कोण सांगतंय? या प्रश्नाची उत्तर दोन निघू शकतात. कोण सांगतंय? एक तर 6 झालं. हा, ठीक आहे. अजून तुम्हाला दोन पर्याय सुद्धा रंगवायचे असतात, हे लक्षात घ्या. अजून हा, 10. सांगा आता कसं 10? 8च्या पाठीमागची संख्या किती आहे? बर. पण हे कसं घेताय तुम्ही? हे कसं जोडताय? या दोघांमध्ये जोडावं लागेल ना. हा, सांगा. थांबा, सांग. बरोबर. हे बघा, 3, 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 9, अशा पद्धतीने हा फरक वाढत गेलाय पहा, एकाडेक संख्या. मग आता खाली पण तो एकाडेक संख्या तसाच आहे पहा, एक सोडून एक. 2 आणि 5 मध्ये 3 आहे. तर आता इथं पुढे 5 होणार, याच्या पुढे 7 होणार, याच्या पुढे 9 होणार. म्हणूनच 17 मध्ये 9 मिळवले, 26 आलेत पहा. आणि जर 26च्या पुढची संख्या विचारली असती तर आपण आणखी काहीतरी मिळवले असते, 11. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 10 पण. आणि आता विहंगने जसं सांगितलं तसं 6 पण. तुम्हाला एकाच पर्याय प्रश्नाचे दोन उत्तरं लिहावी लागतात. याचे दोन उत्तरं निघतात. जसं की बघा, 2च्या मागची विषम संख्या 0, पुढे घेतलेत 5, त्याच्या मागची संख्या 3 म्हणजे विषम. तसंच पुढे घेतलेत 8, त्याच्या मागची विषम समसंख्या 6. ही दोन्हीही उत्तर बरोबरच आहेत, चुकीची नाहीत. एका प्रश्नाचे दोन उत्तर असू शकतात. झालं. पुढचं घ्या. 0, क्वेश्चन मार्क, 8, 15, 24 आणि 35. पर्याय देऊ का? एक मिनिट. हा, कसं सांगा? शाबास, शाबास. मग सांगा बरं आता क्रमानं. बरोबर आहे शौर्य, सांगा. हा. हा. मग मागे या आता.
आणि इथं म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 3. उत्तर लिहितोय बरं का मी, पर्याय लिहित नाही. उत्तर 3 म्हणजे पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड शौर्य, शाबास. बघा लिहिलं. सांगा बरं कसं. हा ईश्वरी, ईश्वरी सांगा. थांबा सचिन एक मिनिट. बरोबर, ते पण लिहून ठेवा. चालतंय. व्हेरी गुड. हे बघा, 0 मध्ये 3 मिसळले. ओके. 3, 5, त्यानंतर पुढे 7, पुढे 9 आणि पुढे 11. अशा पद्धतीने संख्या, विषम संख्या जर क्रमाने येणाऱ्या मिळवत गेलो आपण, तरी सुद्धा उत्तर तेच येते. हिरव्या रंगात जे लिहिलंय ते क्रमाने येणाऱ्या विषम संख्या मिळवत गेलोय आपण, आणि खाली निळ्या रंगात जे दिलंय ते वर्ग संख्येतून एक वजा केलंय. दोन्ही पद्धतीनं उत्तर तेच येते, पण लक्षात ठेवा. याच्या अगोदरचा जे प्रश्न होता त्याच्यात मात्र 2 वेगवेगळी उत्तरे येतात, लक्षात ठेवा. म्हणजे मला काय सांगायचंय, काही काही प्रश्नांची 2 वेगवेगळ्या पद्धतीने करून एकच उत्तर येतं, सारखं उत्तर येतं, एकच म्हणण्यापेक्षा सारखं उत्तर येतं. आणि काही काही प्रश्नांचं 2 वेगवेगळ्या पद्धतीने करून 2 वेगवेगळी उत्तर निघतात. तर ती दोन्ही पण उत्तरं तुम्हाला नोंदवावी लागतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुसू काही. 20, 9, 12, क्वेश्चन मार्क, 6, 5, 2, 3, 0 आणि 1. नाही, नुसता 1. पर्याय 7, 8, 9, 10. कसं? 1, 3, 5, 7, 9 असं उलट बघितलं का तुम्ही? बरं, चालतंय. हा, असू द्या, असू द्या. हा, 1, 3, सॉरी हा. 1, 3, 5, 7, 9 ह्या विषम संख्या आहेत. हा, आणि ह्या 0, 2, बरोबर. मग काय येणार उत्तर? 7. लिहून घ्या. जर तुम्ही पाहिलं तर 20 आणि 12 हे विषम संख्या आहेत, म्हणजे त्याच्यातून 8 वजा झालेत,
नंतर 6, बघा आता, नंतर 4 आणि सर्वात शेवटी 2 वजा झाले. इथं जर तुम्ही पाहिलं तर 9 मधून 2 वजा झाले 7, पुन्हा 2 वजा झाले 5, पुन्हा 2 वजा झाले 3 आणि पुन्हा 2 वजा झाले 1. अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही कसंही काढा, उत्तर आले बरोबर. ठीक आहे, पुढचं घ्या. पुसू काय? पुढचं घ्या. 125, 64, 27, 8, क्वेश्चन मार्क. हे लगेच येईल तुम्हाला, सांगा बरं. एक काय आहे सांगा. बरोबर. शाबास, लिहून घ्या. व्हेरी गुड. पुढचं देऊ? पुढचं देऊ का? सांगा. घनपाठ आहेत का तुमचे? कसं सांगा? शाबास. बरोबर, व्हेरी गुड. हे बघा, हे असं आहे. आता पुढे येणारं जे आहे ते 4चा घन 64 मधून 4 वजा केले. पुढे पण तसंच आहे पहा. 3चा घन 27 वजा 3, म्हणजे तीच संख्या वजा का केली आहे पहा. घनातून तीच संख्या वजा केली आहे, म्हणून तुमचं उत्तर येणार आहे 60. घनपाठ पाहिजेत पहा आता. या प्रश्नात लवकर तुम्हाला कधीच सापडेल उत्तर तर घनपाठ असतील तर. तुम्हाला किमान 10 पर्यंतचे तरी घनपाठ पाहिजेत. 1, 2, 3, 4, 10 पर्यंतचे. ठीक आहे, पुढचं देऊ?
हा, कसं सांगा? बरोबर आहे. हा, बरोबर, लिहून घ्या. बघा, हे जर तुम्ही बघितलं तर ही 29 वरून 19 कसे आले, तर 10 वजा केल्यावर आले. 19 वरून 11 कसे आले, 8 वजा केल्यावर आले. 11 वरून 5 कसे आले, 6 वजा केल्यावर. मग एकदा तुम्हाला हे लक्षात आलं का, की लक्षात येते पहा, 4, 6, 8, 10, 12 आणि 14 असे वजा केलेल्या संख्या असणार आहेत. मग इथलं तर काही लक्षात येत नाही, पण इथून 14 वजा केल्यावर येणारी संख्या असते 41. आणि 41 मधून 12 वजा केले तर 29 येतात. म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 41. लिहून घ्या. आणि उर्वीनं सांगितलंय त्या पद्धतीने तेच येते. विषम संख्या जर तुम्ही शोधल्या तर पहिल्यांदा 2, नाही पहिल्यांदा 1, नंतर 2, हा, 1, 2, 3 अशा विषम संख्या कमी कमी करत गेल्या. ठीक आहे, झालं. पुढचं देऊ. 0, 3, 8, 15, क्वेश्चन मार्क, 35, 48, 63. बोला. हा, कसं? बरोबर, घ्या लिहून. सांगा की सांगा. ओके, तरी पण चालतंय. हा. दोन्ही लिहिलंय पहा मी इथं. हे बघा. मनस्वी, लक्षात येई ना बाळा? तुमचे वर्ग पाठ आहेत का मनस्वी? बरं, रडू नका, रडू नका. आह, मनस्वी, तुमचे वर्ग पाठ आहेत का? हा, वर्ग वर्ग पाठ आहेत का तुमचे? वर्ग, संख्या, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या कितीपर्यंत पाठ आहेत? हे बघा मनस्वी, हे फार काय अवघड नाही. तुम्हाला एक थांबा सांगतो. हे बघा, ही जी अक्षरांचं तर झालंय, आता संख्येचं सांगतो. हे बघा, 1 लिहिले, 3 लिहिले, 5 लिहिले, 7 लिहिले. तर आपल्याला काय काय माहित पाहिजे? हे बघा, हे 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्या कोणत्या आहेत? विषम संख्या कोणत्या आहेत? हे तर माहिती आहे तुम्हाला. ओके. मूळ संख्या कोणत्या आहेत माहिती आहेत? 1 ते 100 पर्यंत. सांगा बरं. 1 ते 10 मधल्या मूळ संख्या सांगा बरं. ओके. म्हणजे माहिती आहेत तुम्हाला. त्यानंतर वर्ग संख्या. आता सांगितलं. किती आहेत वर्ग संख्या? पाठ तुमच्या. तुमच्या किती पाठ आहेत?
वर्गसंख्याच पाठ नाही तुमच्या. घनसंख्या किती पाठ आहेत? वर्गसंख्या म्हणजे काय ते तरी माहितीये का? असू द्या की 10 पर्यंत तरी. हा, आहेत का 10 पर्यंत तरी पाठ? सांगा बरं 8चा. बर, हा आहेत मग. पुढचं पण काय करा आता. आजच्या उद्याच्या दिवसभरात 11, 12, 13, 14 हे 4 तर पाठ होतील. आता 4 मधला एक तर खूप सोपा आहे, हा 11चा. इकडे एक लिहायचं, इकडे एक लिहायचं आणि 2 लिहायचं. म्हणजे 3च पाठ करायचे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असतो ना, त्याचं तर खूप सोपं असतंय. त्यामुळे तुम्हाला 12, 13 आणि 14 एवढेच पाठ करायचे. 15 पर्यंत झटकन होते. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असतो, त्याच्या अगोदर 25 लिहायचं, एकच्या पुढच्या संख्येनं गुणायचं. म्हणजे हे काय पाठ करत बसायची गरज नाही. समजा 25 असलं, तर शेवटी 25 लिहायचे 5 मुळं, 3च्या पुढची संख्या 2, 3 दुने 6 लिहायचं. म्हणजे 5 जिथं जिथं येतो एकक स्थानी, त्याचे वर्ग पाठ करत बसायचेच नाहीत कधीच. म्हणजे आता राहिलं काय? 12, 13 आणि 14. 15 तर तुम्हाला आता पाठ झालाच. 11चं तर सोपंच आहे. एक एक लिहायचं आणि मध्ये 2 लिहायचं. आता राहिले किती? 12, 13, 14. झटक्यात 15 पर्यंत जाताय तुम्ही. तर असं 20 पर्यंत हा, बोला. काय झालं? उर्वी काय झालं? हा, हा. तुमचं पाठ आहे हो, त्यांचं पाठ नाही अजून. त्याच्यामुळे त्यांना ते लक्षात येईना. म्हणून त्यांना सांगितलं थोडं. 11चं आणि 15चं तर झालं. 10 पर्यंत तर आहे म्हणताय. हे बघा मनस्वी, काही गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतील. सगळ्या गोष्टी नुसतं हे करून डोक्यात ठेवायचं म्हटलं ना, ऐनवेळी करायचं म्हटलं, की उदाहरणार्थ आता तुम्ही आशा करत असाव्या बहुतेक. कशाला पाठ करायचंय? आठी आठी 64 करू किंवा 11 गुणिले 11 ऐनवेळी करू. असं जमत नाही. हे तुम्हाला काही गोष्टी पाठच कराव्या लागतात. 4थी 5वी पर्यंत चालून जातं हे. परंतु आता तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी पाठच कराव्या लागतील. समानार्थी शब्द. आता शब्दसंग्रह किंवा अक्षरांचा संग्रह याच्या अगोदर झालं. तिथे तुम्हाला शब्द माहीतच पाहिजेत. इथं तुम्हाला किमान, तुम्हाला सांगतोय किमान, जास्तीचंच माहीत पाहिजे, पण किमान तुम्हाला 1 ते 20 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत. आणि हे पाठच करावे लागतात. ह्याला पर्याय नाही काय. 1 ते 15 पर्यंतचे घन पाठ पाहिजेत. सध्या 15 नाही झालं तरी किमान 10 पर्यंतचे घन तरी पाठ करा. त्यानंतर त्रिकोणी संख्या माहित पाहिजेत. आता नुसत्या माहित असून चालत नाही, त्रिकोणी संख्या पाठच पाहिजेत. 1 ते 50 पर्यंतच्या तरी किमान त्रिकोणी संख्या पाठ पाहिजेत. आता समजा तुमच्या पाठ नाही झाल्या, तर किमान एवढं तरी लक्षात पाहिजे तुम्हाला, पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे आणि 1 मध्ये 2 मिळवले की 3 येतात. मग पुढे 3, 4, 5 असं मिळवत गेलं की पुढच्या त्रिकोणी संख्या मिळतात. हे झटकन प्रश्नपत्रिकेत तुम्हाला काय तिथं नियम लागू पडतोय पटकन सांगता आलं पाहिजे. बघा 6, 10, 15, 21, म्हणजे पुढे 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 6, 7 क्रमाने मिळवत गेलंय, म्हणून पुढच्या त्रिकोणी संख्या. हे तुम्हाला पाठांतराचेच विषय आहेत. हे पाठ नाही केलं तुम्ही तर इथल्या संख्यांचा हे काय होतंय माहितीये का, 5वी पर्यंत तुम्हाला इतक्या किचकट संख्या मालिका येत नाही. इथं काय होतं पहा, घनही विचारतात, वजाबाकी करतायला लावतात आणि एकाड एक टाकतात दुसरी गोष्ट. एक सोडून एक. आणि आपण शोधत बसतो ह्या पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी संबंध. पण ते तसं नसतंय. पहिल्याचा संबंध जोडलेला असतो तिसऱ्याशी. म्हणजे ह्या दोघांचा संबंध असतो. ही मधली संख्येचा संबंध पुढे अजून एक संख्या सोडून चौथ्याशी जोडलेला असतो. त्याच्यामुळं तुम्हाला काही गोष्टी पाठांतर कराव्या लागतील. पाठ केल्याशिवाय जमणार नाही मनस्वी. आणि पाठ होत नसेल तर एक काम करा,
मी तुम्हाला मागे पण सांगितलंय, एका कागदावर लिहा ते आणि जिथं तुम्हाला सतत दिसेल अशा ठिकाणी तुम्ही ते चिटकून टाका. सतत पाहून, पाहून, पाहून की आलं की आपल्याला डोळ्यासमोर दिसलं पाहिजे. आलं की डोळ्यासमोर दिसलं पाहिजे. दिसलं समोर की एकदा फक्त डोळे मिटायचे आणि पाठ झाले की बघायचं. असं तुम्ही 4-5 वेळा केलं तर ते पाठ होऊन जातं आणि पुन्हा कायमचं लक्षात राहतं. पण तुम्ही केलंच नाही तर नुसतंच तुम्ही जर म्हणाल की आम्ही पाठ नाही करणार आणि काहीच करणार नाही, मग ते होणार नाही. तुम्हाला कराव्या लागतील काही गोष्टी. शेवटी हे बघा तुम्हाला पळायचंय. आम्ही किती तुम्हाला ढकलून, 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 ढकलून नेलं तरी तुम्ही जर ठरवलं आम्ही पळायचंच नाही, तर मग काही होणार नाही पहा. तुम्हाला 1 पावलं, 2 पावलं, 10 पावलं आम्ही ढकलू. पण पुढचं सगळं 2 किलोमीटर पळायचंय ना आम्ही तुम्हाला सतत 2 किलोमीटर रेटत नेऊ शकत नाही. समजतंय का मनस्वी? मनस्वी. हां, काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. न सांगता काही गोष्टी करा, काही गोष्टी सांगून करा. काही गोष्टी सांगितल्यावर आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत, की हे आपल्याला करायचंय. टार्गेट ठेवत जावा. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, की ज्या दिवशीचा अभ्यास त्या दिवशी तुम्हाला 1 दिवस आहे बघा, सोमवारचा अभ्यास करताय, सोमवारची रिव्हिजन सोमवारीच मारा. त्या अभ्यासक्रमावर. पुढे एक अर्धा पाऊण तास तुम्ही बसा. मंगळवारी तुम्ही पुढचा अभ्यासक्रम करताना मंगळवारी पाऊण तास अभ्यास करताय तर अर्धा तास या मंगळवारच्या अभ्यासक्रमावर रिव्हिजन मारा. 15 मिनिटं याच्यावर मारा. पुढे पुढे तुम्ही जसं जसं जाल तसं मागची रिव्हिजन मारायला तुम्हाला वेळ कमी पडतो म्हणजे थोड्या वेळेत होतो. बुधवारची रिव्हिजन मारताना तुम्हाला 20 मिनिटात याच्यावर रिव्हिजन मारा. 5 मिनिटं या रिव्हिजनला द्या. 5 किंवा 10 मिनिटं याला द्या, 10 मिनिटं याला द्या. पुढे पुढे जसे जाल पण त्या आठवड्यातली रिव्हिजन, त्या दिवसाची रिव्हिजन त्याच दिवशी मारा. मी आता बघितलं इंग्रजीच्या बाबतीत. इंग्रजीचे मी मागचे प्रश्न विचारले तर कुणालाही सांगता येईना. याचा अर्थ तुम्ही रिवाइज करत नाही. रिव्हिजन मारत नाही तर नुसतं तुम्हाला वाटेल की क्लास केला, तास केला, तासाला बसतोय, होऊन जाईल. तसं नसतंय. रिव्हिजन ही फार महत्वाची असते आणि ती तुम्ही करायची असते. मी पुढे पुढे घेतोय तरी मी हळू घेतोय. गेल्या वर्षीच्या बॅचला मी 2-2 तास घेत होतो तरी ती मुलं रिव्हिजन करत होती आणि म्हणूनच त्यांचे नंबर लागले. हे लक्षात घ्या. त्यांना वेळ कमी होता. त्यांना तास सुरू केले होते सप्टेंबरमध्ये पण ती स्वतः करत होती मुलं. 2-2 तास घेऊन सुद्धा कंटिन्यू 2 तास 8 ते 10 वाजेपर्यंत संध्याकाळी तास चालायचा. तुम्ही तरी एवढा वेळ बसणार सुद्धा नाही किंवा बसालही काही जण. पण ती मुलं 8 ते 10 कंटिन्यू बसून पुन्हा रिव्हिजन मारूनच झोपायची आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचा रेग्युलर जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करायचे. असं केलं तेव्हा कुठेतरी ते ताळमेळ जुळला. तुम्हाला रिव्हिजन तुम्हाला फक्त एकच तास आपण तासातला घेतोय. त्यातली किमान अर्धा तास पुढं अजून बसत जावा, रिव्हिजन करत जावा. रिव्हिजन केली नाही, काय होतंय ते सगळं डोक्यावरून जाईल रिव्हिजन नाही केली तर. कारण हे पुढं भडीमार होतच राहतोय पुढे पुढे आणि शेवटी तुम्हाला प्रश्नपत्रिका जी सोडवायची असते ती सगळ्या अभ्यासक्रमावर सोडवायची असते. रिव्हिजनच केलेली नाही तर सगळं आपल्याला सारखंच वाटायला लागतं पुन्हा. त्याच्यामुळे रिव्हिजन मस्त आहे. तुम्ही रिव्हिजन मारलीच पाहिजे त्या त्या दिवसाची. काय झालंय नेमकं त्या दिवसाचं 15 ते 20 मिनिटं किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्हाला किती वेळ लागतोय प्रत्येकाचा वेळ वेगळा असू शकतोय. बरं का मनस्वी लक्षात येत आहे का? मी सगळ्यांना सांगतोय रिव्हिजन केलीच पाहिजे तुम्ही. आलं मनस्वी लक्षात? ठीक आहे पुढचं गणित घ्या. 0 एक मिनिट 03 झालं ना रे आपलं 03815 75 चं घ्या 75 45 33 45 33 23 15 9 5
बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो, नंबर सिरीज मध्ये फरक काढायला पटकन आला पाहिजे. तुम्हाला जर फरक लवकर काढता आला तर प्रश्नांची उत्तरं या लवकर काढता येतील. पटापट कळलं पाहिजे फरक काय, फरक काय, फरक काय, पटपट पटपट फरक काढायचा अगोदर. यातला फरक काढता आला मग कमी झालाय का वाढत गेलाय हे बघितलं की उत्तर निघतंय. आणि जर फरक काढूनही उत्तर निघत नसेल तर समजायचं आपल्याला एकतर मूळ संख्या काढाव्या लागतील, वर्ग संख्या काढाव्या लागतील किंवा घन संख्या काढाव्या लागतील. हे मग पुढची स्टेप झाली. जर फरक काढून तुम्हाला उत्तर निघत असेल तर मग तुमचं उत्तर बरोबर आहे. पण फरकाने समान फरक येत नसेल किंवा वाढत जाणारा फरक येत नसेल किंवा वर्ग संख्येचा फरक येत नसेल तर मग वेगळं काहीतरी समजून घ्यायचं. आणि वजाबाक्या तोंडी आल्या पाहिजेत. सांगा. कसं सांगा. बघा, हे बघा, सहज नजर टाकली तरी लक्षात येत आहे. बघा, इथं 4चा फरक आहे, इथे 5चा आहे, इथे 6चा आहे, इथे 8 आहे, इथे 10चा आहे, इथे 12 आहे. मग इथे आता 14 आणि इथं 16चा असायला हवा. आता लक्षात घ्या फरक काय होत गेलाय. तर तुम्ही इकडून जर सिरीज मोजत असाल, तुम्ही बघा आता येत आहे कुठून त्याच्यावरही अवलंबून आहे. तुम्ही जर उजवीकडून डावीकडे आले तर तो वाढत जातोय, डावीकडून उजवीकडे गेले तर तो कमी होत जातोय. मग आपल्याला इथली संख्या काढायची आहे त्यामुळे कमी करा. 75 वजा 16 करा, किती येत आहे, किती येत आहे, 59. बघा आता नीट लक्षात घ्या. आता पुढे बघा, तुम्ही पुढे जुळतंय का बघा. 59 मधून तुम्ही 14 मायनस करा, बघा 45 येते, येतात. आणि पुढचं तर आपण बघितलेलंच होतं. म्हणजे या ठिकाणी मायनस 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 करत गेल्यानंतर पुढच्या संख्या मिळत गेल्या. लिहून घ्या. मनस्वी समजलं का. मनस्वी तुम्ही थोडस जरा सिरियसली घ्या. मनस्वी एवढं अवघड नाही ते, त्यात काही सुद्धा अवघड नाही. तुम्हाला फक्त वजाबाक्या करायच्यात आणि पाहायचंय फक्त. हे बघा, हे फरक काढले ना, याच्याकडे नुसती नजर टाकायची. काय आहे, सहज दिसतंय ना आपल्याला. 4, 6, 8, 10, 12, 14 पुढे वाढत 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 गेलेलं आहे. सहज लक्षात येत आहे. आणि बऱ्यापैकी नंबर सिरीज ही फरकातूनच उत्तर, 99% उत्तर ही फरकामधून निघतातच. कधी कधी फरकाचा फरक असतो. फरकाचा फरक म्हणजे काय असा, मी देतो ती उदाहरणं तुम्हाला दिल्यावर लक्षात येईल. पुढचं घ्या. 15, 40, 24, 35, क्वेश्चन मार्क, 63 आणि 80. हा, कसं सांगा. बरोबर आहे, बरोबर आहे, सांगा. बघा, सहज नजर टाकली तर आपल्याला जर वर्ग पाठ असतील तर नुसती नजर टाकली तर लक्षात येत आहे की हे वर्ग संख्याच आहेत, फक्त एक एकने कमी वर्ग संख्या लिहिलेल्या आहेत. मग आता तुम्हाला जर तोंडी येत नसेल तर लिहून ठेवा. येतं आहे बघा, 4चा वर्ग 16, एक वजा केले 15 आले. पुढे 5चा वर्ग 25, एक वजा केलं 24 आले.
6चा वर्ग 36, एक वजा केला 35 आले. मग आता हे आपल्याला माहित नाही तर थोड्या वेळ बाजूला ठेवू आपण. पुढे बघा. पुढे लिहिला 8चा वर्ग 64, त्याच्यातून एक वजा केला, उत्तर आलं 63. पुढे पण येत आहे का बघा. 9चा वर्ग 81, एक वजा केला 80 आलं. मग आता जे उत्तर दिलंय आपल्याला जे काढायचंय त्यात मिसिंग काय, तर 7चा वर्ग आणि त्याच्यातून एक वजा केला, 7चा वर्ग 49, त्याच्यातून एक वजा केली, उत्तर आलं 48. मनस्वी समजलं का? अजून एक आहे, सांगा की. सांगा. हा, थांबा उर्वी, एक मिनिट. हा, बोला सचिन. नाही, नाही. सचिन इतकं करत बसायची गरज नाही. ते हेच आहे, ते उलट सांगताय फक्त तुम्ही. तुम्ही जे सांगताय ते हेच आहे, फक्त उलट. हा, सांगा. सांगा. बरोबर आहे. बघा मनस्वी, मी तुम्हाला जसं म्हटलो की फार तुम्हाला हेही नाही समजलं, समजा आपण असं गृहीत धरू तुम्हाला वर्ग पण नाहीत पाठ. तर हे बघा, पहिली गोष्ट याच्यात तुम्हाला मी मागाशी म्हटलो, तर बऱ्यापैकी या नंबर सिरीजची उत्तरं फरकातूनच निघतात. बऱ्यापैकी निघतात. एखादाच अपवाद असतो की त्याचं उत्तर फरकातून निघत नाही. तुम्ही आतापर्यंतची जेवढी उदाहरणं दिलीत, 15-16 काय उदाहरणं झाली असतील, त्या प्रत्येक 14-15 झाली असतील बा, त्या प्रत्येक उदाहरणात तुम्ही बघा, एखादाच अपवाद असा असेल की त्या ठिकाणी फरक न काढता उत्तर निघालंय. बघा, आता हे एक्स्ट्राच आहे, हे तुम्हाला समजणं किती लवकर समजतंय त्याच्यावर हे निळ्या रंगातलं अवलंबून आहे. समजा आपण गृहीत धरू ते निळ्या रंगातलं तुम्हाला लक्षात येत नाही, तुम्हाला फरक तर लक्षात येतो की नाही कसा काढायचा. मनस्वी, फरक म्हणजे वजाबाकी असते की 15 वरून 24 कसे आले, 9 मिळवले की 24 आले, 24 मधून 35 कसे आले, 11 मिळवले की आले. आणि मग ते खाली लिहा तुम्ही, किती मिळवल्यावर किती आले, 9, 11, 13, 15, 17 मिळवले की पुढे येत आहे. मग हे लक्षात ठेवा. इथलं समजा तुम्हाला कळलं नाही, हे आपण जोडायचं आता. मग बघा, 9 2 11 आहे, 11 2 मिळवले 13 आले, 13 2 मिळवले 15, ते पुढचं बरोबर जुळतंय. मग 15 आणि 17 ते बरोबर जुळतं. तर बघा, अशा पद्धतीनं या प्रश्नांची उत्तरं बऱ्यापैकी, मी म्हणतोय सगळी नाही पण बऱ्यापैकी, तुम्ही फरक जर काढला तर फरक काढून या प्रश्नांची उत्तरं बऱ्यापैकी निघतात. पण तरी सुद्धा नुसतं फरकावर अवलंबून राहू नका.